रंगल्या गांजल्या दीन जीवाला तारण्यास मी आलो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो गोकुळात लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो रंगल्या गांजल्या दीन जीवाला रंगल्या गांजल्या दीन जीवाला तारण्यास मी आलो या लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो यशोदेचा बाळ मी तुकाला वसुदेव देवकीचा निवताना वसुदेव देवकीचा निवताना यशोदेचा बाळ मी तुकाला वसुदेव देवकीचा निवताना वसुदेव देवकीचा निवताना वसुदेव देवकीचा निवताना सरी सकाळी मी वनमाळी जाई घेऊन गेलो गोकुळात लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो गमती गोटी गोपळ गवळणी नवकसे आणि पाकळणी कर मुरलीचे ऐकून गाणी देहभान जाते विसरूनी गोवर्धन करंजीवरती तोच मी गिरधारी गोकुळात लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो रंगला गांजला दीन जीवाला रंगला गांजला दीन जीवाला तारण्यास मी आलो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो गोकुळात लहानाचा मोठा निघालो या गोकुळात लहानाचा मोठा निघालो नंद गोकुली चंद लागला राधा गौरणींचा आदिनारायण वामन विष्णू अवतार मी त्याचा अरे हो आज 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेला ताटमाट करून मथुरे बाजारी जाणार आहे त्यांचा रस्ता प्रतिमजा काढण्यासाठी माझ्या सोबतीचे सवंगडी वेदाने सुद्धा यांना बोलवलं पाहिजे अरे म्हटलं सुदामा अरे हे सुदामा आशीर्वाद असो देवा एकाएकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? सुदामा आज 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेला ताटमाट करून मथुरे बाजारी जाणार आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी ही कामगिरी मी तुमच्या सोबत आहे देवा तुम्ही कोणती कामगिरी सांगितलेली आम्ही केली नाही का? देवा ठीक आहे, तुम्ही सांगितली कामगिरी आम्ही व्यवस्थित पार पडतो. ठीक आहे, मी गोकुळी जातो आणि गायीगुरी राखीतो. ठीक आहे देवा. कृष्णदेवाने कामगिरी
सांगितली हे काय एकट्याला काय व्हायची नाही आणि एकट्याने केलेलं काय मजा पण येणार नाही. मग माझ्या जोडीचे सवंगडी पेंड्या आणि भाकड्या याला बोलवलंच पाहिजे. आता हे दोघं ते गेलेत काय सांगता येत नाही आणि इथून आवाज दिलेला जाईल की नाही हे सुद्धा सांगता येत नाही. तरी सुद्धा आवाज देतो, अरे ए, म्हटलं पेंड्या रे पेंड्या. आणि डोवार गेलं, अरे म्हटलं पेंड्या. अरे हाय कुठे काय तुझा आवाज येत नाही, तू इकडे ये. लवकर ये, लवकर ये. अरे काय सांगू तुला सुदामा रे सुदामा, गाय माझी सुटली वनाला. अरे काय सांगू तुला सुदामा रे सुदामा, गाय माझी सुटली वनाला. Bye.
ढोलकी वाजवतोस का मांडी खांजवतोस? मी दमला ना इकडे. अरे पेंद्या, बोल सुदामा. अरे पेंद्या, थोडा थोडा आवाज आला. तू हात कुठे नक्की घातला होतास? अरे चालला काय सांगू, मी जरा दमलाय. मला पण दमवलंस रे. हा नुसता मांडी खांजवतोय बघा बसली. अरे सकाळी सकाळी उठला माहितीये, आणि सकाळ सकाळी फाट फाट चोलीत चोलीत काय, अरे डोले पूर्ण बोल. डोले चोलीत चोलीत उठला आणि चुलीजवळ जाऊन बसला. चुली जवळ जाऊन बसला. काय केलंस? त्या चुलीच्या वैरावर काहीतरी वाईट वाईट दिसला. तर मला वाटलं असेल काय खीर बीर बनवलं नसेल. तर मी हा मधला बोट घेतला, त्याला असा लावला आणि हा जिभेला टेकवला. हात कुबट कुबट वाचाला. परत मला काय धावला नाही. दुसरा बॉट घेतला आणि नाकाला लावताय तेव्हा आय वरडली, बाबो चुलीवर कोंबडी शिकली रे. चाटू नको तरी चाटतो. त्या चाटल्याच्या झंकी बरोबर वाड्यात गेला. काय म्हणतोस काय? वाड्यात गेला. माझी गाय दररोजच्या जागेवर बांधलेली असते. मी वडताय दूध वडताय दूध वडताय दूध, दूध काय येत नाही. मग अरे सुदामा दूध काय येत नाही. नंतर आयवरणी वरडली, बाबो गाय उशीर आली, गायच्या जागेवर बैल बांधलाय रे. तुला सांगितलं किती दिवस जातानी बघून जा. अरे काय सांगू, बघा बदली बैल निसता उदालतोय, निसता जोमात आहे. मला किती वेळा लात मारला. काय माहिती त्याला गुदगुल्या झाल्या का काय झाला ना. असा सगळा झाला. तू कशाला हाक मारलीस मला सांग. अरे कशाला हाक मारली? दमलास ना, झालास का शांत? हा बोल. काय पोटान चाटलं, सगळा केला, हात घालून काढला, सगळं झालं. समजलं तुला म्हणून सांगतोय. हा पण सांगतो व्यवस्थित जा, बघत जा. लक्षात नाही. सवय चाटायची सवय येते काय? दिसला का चाटला? अरे पेंद्या, आपल्या कृष्णदेवाने कामगिरी सांगितली. कोणती कोणती? अरे सांग लवकर. अरे हो, आपल्या कृष्णदेवाने कामगिरी सांगितली. कोणती ती सांगतो. 16/17/150 मेला नटून चढून मथुरेच्या बाजाराला चाललंय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. मथुरेला न जाता त्यांना गोकुळातच ठेवायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही दोघे जण इथे लपा. मी गवल्यांची बरोबर गंमत करतो. ठीक आहे. तुम्ही इथं चुपत बसा. आलो मी. म्हातारीला कोण आवडते? तरच माझी भांडून गेले. तिला आवाज द्यायचा म्हटला तर डोक्याला ताप. अगं सुंदरा, मग तूच दे की मावशीला आवाज. असं बोलतेस राधे? ठीक आहे, मीच देते आवाज. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. अगं मेल्या, तुझा आवाज तर जाण काय? तुझ्या आवाज
बाबा तुला तरी आवाज आला यायचा? माझा आवाज तेवढाच ना, मग मी तेवढाच मारणार ना. मेलाच्या भावान काय दिला होता रात्री खायला, त्याचा कसाच बसला सांग व माझा. राधे तूच दे का आवाज? असं बोलताय? बरं मीच देते. अगं ए मावशी, मावशीचा आवाज झाला काही का? समजेल समजेल. बरं हा परत एकदा मारून बघते. अगं ए मावशी, राधाबाई बाजारात जायचंय ना, मी आला. अगं सगळ्यांनो, मावशीला कसं ठाऊक आपल्याला बाजाराला जायचंय ते? बरं येते ना, येऊ द्या. अगं पोरीनो, बाजारात जायचंय ना. अगं मावशी, तू तोंड का लपवलंय? अगं मला थंडी वाजते. अगं मावशी, थंडी आणि आता? हो मला गरमीतली थंडी वाजते. अगं मावशी, किती गरम होत आहे आणि तुला थंडी वाजते. मी मावशीच गरम आहे, मला थंडी वाजते. अगं राधे, या मावशी पाचाल तरी कोणाचं दिसला? अगं सुंदरे काय सांगू तुला, ही म्हातारी अख्ख्या गावाल्यांची कापडं घेऊन येते आणि मिरवत असते अख्खी गाडीभर. हा वय तुझ्या दायशीचा नेसला. का मावशी? चला बाजाराला